मी आता इथं उपविभागीय अधिकारी म्हणून इथं 7 तारखेला जॉईन झालो आहे आपल्या अंबाजोगाईमध्ये आणि आता सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून इथे मी काम करणार आहे. 16 मार्चला प्रेस कॉन्फरन्स झाली ECIची आणि त्याच्या अनुषंगाने निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली आहे. या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये कोणत्या पक्षांनी राजकीय पक्षांनी काय करावं काय करू नये याची जी आम्ही राजकीय पक्षांची पण बैठक आपण ह्याच्यामध्ये केजला परवा दिवशी घेतलेली आहे. त्या बऱ्याच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी अध्यक्ष आलेले होते. त्यांना आपण सांगितलेलं आहे की काय करावं किंवा काय आदर्श आचारसंहितेचं पालन आपण कसं करावं. तर त्या अनुषंगाने आपल्या मतदारसंघाची जी माहिती आहे पहिली तर निवडणुकीचं कालावधी आपल्याला माहिती आहे की 18 तारखेला नोटिफिकेशन निवडणुकीचं होईल. 18 तारखेनंतर 25 तारखे ही नॉमिनेशन दाखल करण्याची लास्ट तारीख असेल. हे आपल्या सगळ्यांना माहिती झालेलं आहे. 26 तारखेला छाननी असेल. 29 तारखेपर्यंत 29 ह्या एप्रिलचं सांगतो आहे. 29 एप्रिलला अर्ज मागे घ्यायचा दिनांक शेवटचा आहे आणि त्याच्यानंतर 13 मेला आपलं मतदान होणार आहे आणि 4 तारखेला मतमोजणी 4 जूनला आपली मतमोजणी होणार आहे. आता हे सगळं मतदान तुमचे मतमोजणी आणि बाकीच्या मतदानानंतरचं सगळं पुढचं कामकाज हे जिल्हा लेवलला होणार आहे हे आपल्याला माहिती आहे. आपल्या या मतदारसंघामध्ये साधारणपणे 3,71,620 एवढे मतदारांची आत्तापर्यंत नोंदणी झालेली आहे. अजूनही आम्ही जे आज काही पत्रकार असतील काही राजकीय महत्त्वाचे व्यक्ती असतील किंवा अजून काही 3,71,620 आजचा मतदाराचा आकडा आहे आपला. त्याच्यामध्ये 1,95,448 हे पुरुष मतदार आहेत आणि 1,76,169 महिला मतदार आहेत. आपल्याला ह्याची नोट आहे ना नोट आपल्यामध्ये तुम्हाला ज्या ग्रुपवरती मी सगळ्यांना जे पत्र पाठवलं विनंती केली येण्याबाबत त्या सगळ्या ग्रुपला मी ह्याची एक PPT आहे ते पाठवून देतो म्हणजे चुकणार नाही आणि प्रत्येक नोंद सगळ्यांना आपल्याला फक्त मी आता सगळ्या ग्रुपवर पाठवतो त्यामुळे आपल्याला रेडी मिळून जाईल. त्याच्यामध्ये तृतीयपंथी 3 आहेत. ज्येष्ठ मतदार जे आहेत ज्याच्या म्हणजे आपल्या मतदार यादीमध्ये 85+ ज्येष्ठ नागरिक जे आहेत सिनियर सिटीजन्स त्याची जवळजवळ 8,417 आहेत आणि जे दिव्यांग आहेत ते 1991 आहेत. आता हे ज्येष्ठ आणि दिव्यांग हे सांगायचं कारण असं आहे की त्यांच्यासाठी एक वेगळी फॅसिलिटी यावेळेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला चर्चा करायची आहे. आणि आपले जे या मतदारसंघातले मतदान केंद्र आहेत ते 413 मतदान केंद्र आहेत. ज्या मतदार केंद्रामधील 2 मतदार केंद्राची आकडेवारी ही 1500च्या मतदानाची आकडेवारी 1500च्या पुढे गेल्यामुळं तिथं ऑक्झिलरी सहाय्यकारी मतदान केंद्राची निर्मिती केलेली आहे. असे 2 आहेत. अशी एकूण आपल्याकडे 415 मतदान केंद्र आहेत आणि एकूण 262 लोकेशन्स आहेत. तर एवढ्या ठिकाणी आपलं हे मतदान होणार आहे. आता याच्यामध्ये जे दिव्यांग आहेत आणि जे सिनियर सिटीजन आहेत तर त्यांच्यासाठी त्याच्यामध्येही जे लोकोमोटिव्ह ज्यांना नाहीच म्हणजे जे बेड रिडन आहेत त्यातलेही जे सिनियर सिटीजन आहेत. आता 85 जरी म्हटलं तर त्याच्यातले सगळ्यांचीच काय वय 85 नसणार आहेत. काय वेळेला ते आकडे आपल्याला माहिती आहे की थोडेसे त्याच्यामध्ये त्रुटी आहेत आणि जरी एखाद्याचं 80-82 जरी वय असले तरी आपल्या ग्रामीण भागातली लोक काटक आहेत. फार आजारी वगैरे असणं काटक आहेत. शहरातल्या मानाने ते कुठेतरी दवाखान्यात असतो कुठं काहीतरी झोपलेलं असतो पण आपली माणसं शेतात काम करणारे असतात आणि ते खणखणीत असतात अगदी शेवटपर्यंत. तर अशा व्यक्तींचा तर काही विषय नाही पण जे अगदी झोपूनच आहेत त्याला हालताच येत नाही त्याला मतदान करण्याची इच्छा आहे असं जो व्यक्ती आहे तर त्याचं आपण पोस्टल बॅलेटद्वारे आपण मतदान घेणार आहोत. आणि त्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी आता आम्ही BLOचं आपला सुदैवाने आपलं म्हणजे सुदैवाने या अर्थाने म्हणतो की मी नवीन आलो म्हणून तर मला थोडीशी तयारी करण्यासाठी आपलं 4थ्या टप्प्यामध्ये आपल्या लोकसभेचं मतदान होणार आहे. त्याच्यामुळं थोडासा वेळ मिळालेला आहे. तर आम्ही BLOमार्फत त्याचे जे काही नमुने असतात फॉर्मचे तर त्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आपण दिव्यांगांपर्यंत आपण पोहोचणार आहोत. त्यांच्याकडून फॉर्म भरून घेणार आहोत आणि त्यांना आपण ह्याची पोस्टलची आपण फॅसिलिटी देणार आहोत. आता आम्ही जर ट्रेंड पाहिला याच्यामध्ये किंवा लोकांचं मत बघितलं तर लोकांना त्या घरी येण्यापेक्षा एक गपचूप मतदान करण्यापेक्षा त्या यात्रेमध्ये उत्सवात जाऊन ग्रुप आहे तिथं जायचं तिथं सेल्फी घ्यायची. बाहेर आम्ही काही सेल्फी पॉईंट पण करणार आहोत की मतदान केलं म्हणून ते सेल्फी घेणं वगैरे. तर काही ठिकाणी सेल्फी पॉईंटसुद्धा आपले असतील तर त्याच्यात येण्यासाठी हुरूप असतो. म्हणजे अगदी काही आज बरेच लोक वयोवृद्ध लोकही मी पाहिली की नाही मला यायचं आहे तिकडं म्हणून
मग आम्ही काही ठिकाणी आता मागच्या वेळेलासुद्धा काय त्यावेळेला पोस्टल बॅलेट नव्हतं त्यांना, पण ज्यांना येता येणं शक्य नव्हतं ना, असे जेव्हा आम्ही नोडल अधिकारी नेमले होते तर त्यांचा एवढा उत्साह होता की आम्हाला वाटलं की ते येणार नाहीत. तर आम्हाला एवढ्या व्हीलचेअर्स द्याव्या लागल्या त्यांना लोकांना. म्हणजे मी शहरात होतो, पुण्यामध्ये होतो, तर भरपूर आम्हाला व्हीलचेअरची एक गाडी करायला लागली होती की सगळे आम्ही त्या प्रत्येक पोलिंग स्टेशनला आम्ही व्हीलचेअर्स प्रोव्हाइड केले होत्या ती संख्या बघून. तर तसं ही एक नवीन या मतदानामध्ये आता नवीन एक प्रोव्हिजन तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये आता शहरी भागामध्ये 88 केंद्र आहेत आपली आणि बाकीची जी आहेत ती केंद्र ग्रामीण भागामध्ये आहेत. आता ह्याच्यासाठी आपण 40 सेक्टर तयार केलेले आहेत. सेक्टर ऑफिसर जे आहेत ते 40 म्हणजे आपल्या ह्या दोन्ही भागामधले केज आणि अंबाजोगाई आणि काही बीडचा पण काही भाग आपल्या मतदारसंघामध्ये ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. तर 40 सेक्टर ऑफिसर्स आपण त्याच्यासाठी केलेले आहेत. आणि आता आदर्श आचारसंहिता सुरू झाल्यापासून ज्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स झाली ECIची त्या दिवसापासूनच आपली फ्लाईंग स्क्वॉड आपला ॲक्टिवेट झालेला आहे. आणि त्याचबरोबर आम्ही स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम पण आपण ॲक्टिवेट केलेली आहे. आता स्टॅटिक सर्व्हिलन्स टीमची आपले 4 पॉईंट आहेत. तर त्या 4 पॉईंटवरती आता काय स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम जी आहे ती 18 तारखेपासून सुरू करावी अशा आयोगाच्या सूचना आहे. पण तरीसुद्धा आपण अगोदरच सुरू करतो की काही ठिकाणी जर समजा आपल्याला वाटलं तर काही चेकिंग करायचे असेल तर काही आपण चेकपोस्ट आपण सुरू करतो आहे. फ्लाईंग स्क्वॉड मात्र सुरू झालेला आहे. सी विजिल आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सी विजिलचे वरती सिटिझन व्हिजिलन्स ॲप जे आहे ते मोबाईलवर आहे. कुणी मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या अनुषंगाने कुठं काही एखादी गोष्ट आली तर ते निदर्शनास आणून देते आणि त्याच्या अनुषंगाने 100 मिनिटामध्ये ती केस आपण रिझॉल्व करतो. तर त्या अनुषंगाने फ्लाईंग स्क्वॉड जे आहे सी विजिल असल्यामुळे त्याला अटॅच आहे. लगेच एखादी तक्रार आली तर फ्लाईंग स्क्वॉड जे आहे आपलं तिथं जाईल, त्याची चौकशी करेल, त्याचा रिपोर्ट ऑनलाईनच भरेल. त्याच्यानंतर डिसिजनसाठी ते माझ्याकडे येईल आणि माझ्याकडून ते डिसिजन त्याच्यामध्ये घेण्यात येईल. तर असे फ्लाईंग स्क्वॉड आणि स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम आपल्या ॲक्टिवेट झालेल्या आहेत. त्याचबरोबर आपल्या ह्या संपूर्ण मतदान प्रक्रियेमध्ये जवळजवळ 3,500 कर्मचाऱ्यांची माहिती आपण घेतलेली आहे. या कर्मचाऱ्याची सरमिसळ होणार आहे नंतर जिल्हा लेवलला. म्हणजे आपल्या मतदारसंघातले कर्मचारी जे असतील ते इथं राहणार नाहीत. म्हणजे समजा इथले शाळेतले शिक्षक असतील किंवा अधिकारी असतील तर त्यांची माहिती आपण NICला दिलेली आहे. तिथं जिल्हा अधिकाऱ्यांच्या लेवलला त्याचं पहिलं रँडमेशन, दुसरं रँडमेशन, तिसरं रँडमेशन असं होऊन त्याच्या टीम्स फॉर्मेशन होऊन आपल्याकडे येतील. पण या आपल्याकडे हे जे आत्ता कर्मचारी आहेत साधारणपणे 3,534. तर एवढ्या कर्मचाऱ्यांची आपल्याकडे माहिती आली ते आपण NICला दिलेली आहे. आणि त्याच्या अनुषंगाने आपल्या टीम फॉर्मेशन्स होतील आणि आपल्याकडे त्या टीम फॉर्म होऊन आपल्याला मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे P-2 पोलिंग डेच्या अगोदर 2 दिवस अगोदर कदाचित आपल्याकडे रात्रीच लोक येतील. त्यांची आपण इथं राहण्याची सोय करणार आणि पोलिंग डेच्या आदल्या दिवशी त्यांना एक प्रशिक्षण देणार. तिसरं आता 2 प्रशिक्षणं इथल्या लोकांना मिळतील. हे लोक काही इथं राहणार नाहीत, ते दुसऱ्या मतदारसंघात जातील. तिसरं प्रशिक्षण तिथं दिलं जाईल त्यांना आणि त्यांना मतदान केंद्रावरती पाठवण्यात येईल. अशा पद्धतीने ह्याची रूपरेषा असेल. याच्यामध्ये आपल्याला बरीच वाहनं लागणार आहेत. त्याचा झोन प्लॅन अजून आपण रेडी केलेला आहेच आहे. तर त्याच्यामध्ये काही आपण बसेस घेणार आहोत ST महामंडळाच्या. काही आपण मिनी बससुद्धा जिथं शहर आहे तिथं मिनी बस आणि जीपचा पण वापर केला जाणार आहे. त्याचबरोबर आपल्या मतपेट्या ज्या आहेत त्या मतपेट्यासुद्धा आपण बंदिस्त अशा जेव्हा मतदान होईल तेव्हा आपण महाकार्गोबरोबर म्हणजे ST महामंडळाबरोबरच आपण करार करून त्या मतपेट्या आपण सुरक्षितपणे बीडला पोहोचवण्याची व्यवस्था आपण करणार आहोत. तर अशा पद्धतीने आता एक आहे की ह्याच्यामध्ये किती मतदान यंत्र लागतील वगैरे हे आपल्याला जेव्हा आपलं हे होईल उमेदवारांची यादी जेव्हा फायनल होईल त्याच वेळेला आपल्याला समजेल की किती उमेदवार आहेत. त्याच्या आधारे किती मतपेट्या आपल्याला लागतील. साधारणपणे कंट्रोल युनिट तर एकच लागतं, तर बॅलेट युनिट किती लागतील म्हणजे ज्याच्यावर मतपत्रिका टाकलेली आहे ते किती लागतील याची आकडेवारी वगैरे आपल्याला जेव्हा उमेदवार फायनल होतील त्याच वेळेला आपल्याला समजेल. याच्यामध्ये काही संवेदनशील केंद्र पण आपण काढलेले आहेत. संवेदनशील मतदान केंद्राचा जो क्रायटेरिया आहे तर त्याच्यामध्ये मागच्या इलेक्शनमध्ये ज्या मतदान केंद्रावरती 90% जास्त मतदान झालेलं आहे आणि त्या 90%मधलं 75% जास्त मतदान एकाच उमेदवाराला झालं आहे अशी जी केंद्र आहेत ते आम्ही आयडेंटिफाय केलेली आहेत. तर अशी फक्त 2 केंद्र आपल्याकडं आयडेंटिफाय झालेली आहेत. एक नामेवाडी आणि एक बानेवाडी. तर ही 2 केंद्र क्रिटिकल केंद्र म्हणून आपण गृहीत धरलेली आहे जिथं असा क्रायटेरिया असतो. त्याचबरोबर जिथं 10% मतदान कमी होतं, पोलिंगच होत नाही, तर अशा केंद्राला सुद्धा आपण क्रिटिकल मतदान केंद्र म्हणून घेतो. तर त्या अनुषंगाने
त्याचे जेव्हा आपण मागच्या इलेक्शनचं आपण रेकॉर्ड पाहिलं तर त्याच्यामध्ये 10% कमी मतदान झालेलं, असं की एकही केंद्र आपल्या मतदारसंघामध्ये नाही. पण क्रिटिकल केंद्र ही फक्त 2 आहेत. त्याचबरोबर बाणेवाडी आणि नामेवाडी, बाणेवाडी केज तालुक्यामध्ये मतदान केंद्र क्रमांक 22 आणि मतदान केंद्र क्रमांक 78 असे आहेत. आता याच्यामध्ये जे क्रिटिकल केंद्र आहेत तर त्याच्या अनुषंगाने आम्ही सगळ्या पोलिसांबरोबर पण याच्यात आपण बैठक घेतलेली आहे. व्हल्नरेबल केंद्र जे असतात आणि क्रिटिकल केंद्र तर त्याच्या अनुषंगाने पण आपण माहिती घेतली. व्हल्नरेबलमध्ये असं आहे की जिथं मतदारांना प्रभावित करण्याची शक्यता आहे, काही लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन काही ठिकाणी क्रिएट झालेली आहे आणि अशी जी काही केंद्र असतील की जिथं मतदारांना मतदान करण्यास काही अडथळा निर्माण होऊ शकतो, अशा बाबतीचा आम्ही आढावा घेतला पोलिसांबरोबर बसून. तर त्याच्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये व्हल्नरेबल असं कुठलं केंद्र नाही आहे. म्हणजे जो क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरियामध्ये आपलं व्हल्नरेबल केंद्र बसत नाही. त्याच्या अनुषंगाने जे आपले सेक्टर मॅजिस्ट्रेट आहेत, सेक्टर ऑफिसर, त्यांनी व्हिजिट्स केंद्रांना दिलेले आहेत. त्याची माहिती त्यांनी रेकॉर्ड देऊन त्याचे रिपोर्ट्स पण आपल्याकडे सादर केलेले आहेत. तथापि काही केंद्रावरती काही गावांमध्ये काही हिस्ट्री असेल किंवा गुन्हेगारी तिथं काही गुन्हे दाखल झाले असतील पूर्वीचे, काही हिस्ट्री सीटर असेल, कोणी एखादा गुन्हेगार असेल आणि तिथं काही प्रभाव टाकण्याची शक्यता वाटते, तर अशा केंद्रांची माहिती मात्र आम्ही पोलीस स्टेशनकडून मागून घेतलेली आहे. त्या केंद्रांवरती म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या जी 415 केंद्र आहेत या 415मधले कमीत कमी 50% केंद्रावरती आपण वेबकास्टिंग करणार आहोत. म्हणजे त्याच्यावरती तिथं CCTV असेल किंवा काय पद्धतीने ज्या पद्धतीने आपल्याला साधनं उपलब्ध होतील तर तिथं आपण 50% मतदान केंद्रावरती आपण वेबकास्टिंग होईल. त्याचबरोबर मायक्रो ऑब्झर्व्हरची सुद्धा तिथं नेमणूक होईल. मायक्रो ऑब्झर्व्हर हे डायरेक्ट ECIचे असतात लोक, म्हणजे मायक्रो ऑब्झर्व्हरचा आणि इथल्या लोकल निवडणूक यंत्रणाशी संबंध नसतो. ते मायक्रो ऑब्झर्व्हर डायरेक्ट जे जनरल ऑब्झर्व्हर ECIने नेमलेले जे नियुक्त अधिकारी आहेत त्यांनाच ते रिपोर्ट करतात. असे मायक्रो ऑब्झर्व्हरसुद्धा नेमले जाणार आहेत आणि त्याच्या अनुषंगाने ही निवडणूक प्रक्रिया फ्री आणि फेअर मॅनरमध्ये लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन कुठलीही क्रिएट न होता चांगल्या पद्धतीने सुरळीतपणे पार पडेल या अनुषंगाने त्याचं नियंत्रण आणि नियोजन केलं जाणार आहे. याच्यामध्ये आपण काही महिला मतदान केंद्र पण आपण करणार आहोत. म्हणजे महिलांची एम्पॉवरमेंट या दृष्टिकोनातून काही केंद्र जिनेनली फक्त महिलांसाठीच, म्हणजे महिला अधिकारीच, प्रिसाइडिंग ऑफिसर, पोलिंग ऑफिसर सगळ्या महिलाच हे केंद्र चालवतील. अशी एक पिंक पोलिंग स्टेशनची पण संकल्पना आहे. ती पिंक पोलिंग स्टेशन होईल. त्याचबरोबर मॉडेल पोलिंग स्टेशन पण आपण करणार आहोत आणि जिथं शक्य आहे आपल्याला तर दिव्यांगांचं सुद्धा मतदान केंद्र आपण स्थापन करणार आहोत. आता दिव्यांगांचं मतदान केंद्र म्हणजे जिथं जे दिव्यांग आहेत, कमी दिव्यांग म्हणजे ते लोकोमोटिव्ह त्यांना काही नाही आहे, हालचाल करणे किंवा काम करायला नाही, जे आता काही शिक्षक असतील किंवा ते करू शकतात, असेच फक्त दिव्यांग. कारण दिव्यांगांना प्रोत्साहन द्यावं, दिव्यांगांचा सहभाग या निवडणूक प्रक्रियेमध्ये वाढावा, यासाठी आपण दिव्यांगांची मतदान केंद्र पण काही करणार आहोत. मागच्या निवडणुकीचा जर आपण इतिहास पाहिला तर साधारणपणे मागच्या 2014च्या लोकसभेला 37.12% मतदान झालेलं होतं. 2019च्या लोकसभेला 66.99% मतदान झालेलं होतं. या गोष्टीचा विचार करून यावर्षी जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी कशी वाढेल यामुळं आपण स्वीप ॲक्टिव्हिटीसुद्धा आपली होणार आहे. सिस्टमॅटिक वोटर एज्युकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टिसिपेशन या अनुषंगाने स्वीप ॲक्टिव्हिटी काही छोटे नाटकं असतील किंवा मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी जे काही गोष्टी करायच्या आहेत तर त्यासाठी स्वीपचे नोडल अधिकारी पण आपले आहेत आणि स्वीपचं कामकाज बघायला आपण गटशिक्षण अधिकाऱ्यांचा सहभाग जास्त याच्यामध्ये घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने स्वीपचा प्लॅन होईल आपला तयार आणि या कालावधीमध्ये मतदानाची आपली तारीख येईपर्यंत आपली स्वीप ॲक्टिव्हिटी होईल, जेणेकरून जे मागच्या वेळेला जे 66.99% मतदान झालेलं आहे याच्यापेक्षा अजून जास्तीत जास्त कशी वाढ करता येईल आणि जास्तीत जास्त मतदारांचा सहभाग कसा या निवडणूक प्रक्रियेमध्ये होईल याचं आपण पाहणार आहोत. अशा पद्धतीने सर्वसाधारण ही निवडणूक प्रक्रिया राहणार आहे. आता याच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झालेली आहे. आदर्श आचारसंहितेचं पालन करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची मिटिंग घेतली आपण. त्याचबरोबर ज्या प्रिंटिंग प्रेस आहेत म्हणजे छपाई करणारे कारखाने आहेत त्यांची पण आपण मिटिंग घेतलेली आहे. त्यांनाही आपण सूचना दिल्या आहेत. काही वेळेला निनावी पोस्टर बॅनर छापले जातात, पॉम्पलेट छापले तर त्याची नाव कोणी छापलं आहे, किती प्रती छापलेले आहेत त्याची काही माहिती नसते. त्यांची मिटिंग घेतलेली आहे. त्यांच्याकडून सुद्धा जर काय एखादं पॅम्पलेट पोस्टर छापण्यात आलं तर त्याच्या अनुषंगाने आपण त्यांना कंपल्सरी केले, फॉर्म दिलेले आहेत त्यांना, त्याच्यात त्यांनी माहिती द्यायची आहे की किती खर्च लागलेला आहे,
त्याचबरोबर त्याला किती प्रतिमध्ये छापलेलं आहे, कुणी छापलेलं आहे, तर त्याची सगळी माहिती आपण घेणार आहोत. आणि अशा पद्धतीने या मॉडेल कोड ऑफ कंडक्टबरोबरच आपण त्या उमेदवारांच्या खर्चावर सुद्धा आपण नियंत्रण ठेवणार आहोत. नियंत्रण या अर्थाने नियंत्रण नाही म्हणतात, पण खर्चावर आपण लक्ष ठेवणार आहोत. कारण नियंत्रण ठेवणं ही आपल्या हातातली बाब नाही. त्यांनी काय किती खर्च केला आहे, तर त्याच्याच अनुषंगाने आपल्या VSC टीम्स आहेत, म्हणजे व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम. 6 टीम आपण आता सध्या तुर्तास तयार केलेल्या आहेत. जसं जर समजा पुढे जर आपल्याला वाटलं, जेव्हा पक्ष उमेदवार फायनल होतील आणि प्रचार जोरात सुरू होईल, वेगवेगळ्या सभा व्हायला लागतील, कॉर्नर सभा असतील, मोठ्या सभा असतील, प्रचाराचं अजून काय पद्धतीने होत असेल, तर त्याच्यावरती सर्व्हिलन्स करण्यासाठी व्हिडिओ टीमसुद्धा आपले असेल. त्या ठिकाणी आपल्या व्हिडिओ टीम जातील, त्याचं रेकॉर्डिंग करतील आणि ऑफिसमध्ये ते रेकॉर्डिंग घेऊन येतील त्या दिवशी. आणि तिथं व्हिडिओ व्ह्यूविंग टीम असेल आपली, की त्या व्हिडिओचं रेकॉर्डिंग बघेल, मग किती खुर्च्या लावली आहे, काय तिथं काय किती गाड्या तिथं आल्या होत्या, सर्वसाधारण या सगळ्या गोष्टींचा हिशोब करून त्याचे जे स्टँडर्ड रेट दिलेले असतात, त्या स्टँडर्ड रेटप्रमाणे आपल्याकडं अकाउंटिंगची टीम असणार आहे. सब ट्रेझरी ऑफिसरच्या आपण त्याच्यामध्ये घेतो आहे. त्या सब ट्रेझरी ऑफिसर ते अकाउंटचं साधारणपणे ह्याला किती खर्च झाला त्याचं एक क्यूशीट तयार करतील ते, आणि ते आपण जिल्ह्याला पाठवणार आहोत. म्हणजे जिल्ह्याची जी अकाउंटिंग टीम आहे ते सगळं कॉन्सॉलिडेटेड करेल, आणि जे खर्चाचे ऑब्झर्वर असतात तर त्यांना ह्या कुठल्या उमेदवारांनी किती खर्च केला आहे याची त्यांना माहिती मिळेल. आपल्याला या निवडणुकीमध्ये उमेदवाराच्या खर्चाची मर्यादा ही 95 लाख रुपये हे आपल्याला माहीत असेलच. तर त्याच्या अनुषंगाने उमेदवार निवडणुकीनंतरसुद्धा आपल्याला ते खर्च, मग उमेदवारांनी काय पद्धतीने खर्च सादर करावा वगैरे त्या टीम त्यांना समजावून सांगतील आणि त्याचा खर्चाचा हिशोब पाहिला जाईल. अशा पद्धतीने ही सर्वसाधारण निवडणुकीची प्रक्रिया असेल. आता याच्यामध्ये आपल्याला काही एखादी बाब निदर्शनास आली कुठली, तर ती आपण निदर्शनास आणून द्यावी. त्याचबरोबर पत्रकार आपण सगळे आहात, म्हणून त्याच्यामध्ये दुसरं एक MCMC आणि पेड न्यूज हा सुद्धा एक वेगळा विषय आहे. तर त्या पेड न्यूजच्या अनुषंगाने आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत आहेत. तर त्याची जी टीम आहे पेड न्यूजची वगैरे, ती कलेक्टर ऑफिसला असणार आहे. तर त्याच्यामुळं रोजची वर्तमानपत्र, रोजचा प्रिंट मीडिया, सोशल मीडिया याचं ऑब्झर्वेशन तिथून होणार आहे. आणि त्याच्या आधारे त्या पेड न्यूजच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातून तिथल्या नोडल अधिकाऱ्यांकडून कारवाई होणार आहे. तर अशा पद्धतीची ही सर्वसाधारण निवडणुकीची माहिती आहे. आता याच्याबद्दल आपल्याला काय अजून जास्तीची माहिती काय आवश्यक वाटत असेल तर आपण विचारावं. 95 लाख खर्च मर्यादा आहे लोकसभा उमेदवारासाठी. हां, बसूनच सांगा की बस. अंबाजोगाईमध्ये हां, आम्ही पत्रकार बांधवाचे उद्योगमंडळ आम्ही स्वागत करतो. हो, थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार हो, सर. त्याच्याबद्दल एक प्रश्न आहे. सांगा. तर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हां, तुम्ही सर्व माहिती दिली आम्हाला पूर्णपणे समजलेली आहे. बरोबर. एक छोटासा प्रश्न आहे की जे नव्याने वोटर्स आहेत, हां 18+ हां नव्याने ID काढलेले आहेत ऑनलाईन. आता काही जणांचे वोटर ID आलेत, काही जणांना ऑनलाईन डाउनलोड केलेली आहे. बरोबर. आता डाउनलोड केलेली ID असेल त्यांच्याकडे, हां समजा मतदार यादीमध्ये त्यांचे नाव असतील का, हां आणि जर मतदार यादीमध्ये नाव नाही पण त्याच्याकडे वोटर ID आहे, हां, अशांना मतदान करता येईल. एकच आपल्याला सांगतो मी याच्यामध्ये की मतदान करण्यासाठी पहिली प्राथमिक गोष्ट आहे की मतदार यादीमध्ये नाव असलं पाहिजे, पहिली प्राथमिक. आणि नाव असेल तर IDचा विषय येतो पुढे, की नाव आहे आणि तोच व्यक्ती आयडेंटिफाय करण्यासाठी आयोग मग आता सध्या 10-12 पुरावे आता 12च डिक्लेअर केले, ते 17पर्यंत 18पर्यंत जात आहेत पुरावे. त्या पुराव्यामधला कुठलाही पुरावा दिला तर मतदार यादीत नाव प्रोव्हाइडेड आहेत, मतदार यादीत नाव असेल तर मग पुरावा देऊन त्याला हे करता येईल. आता ज्याचं मतदार यादीत ID आहे पण मतदार यादीत नावच नाही, तर अशा व्यक्तींसाठी या ठिकाणी मला आता आवाहन करायचं आहे. मतदार यादी आपल्या 23 जानेवारीला प्रसिद्ध झालेल्या आहेत, ऑनलाईन त्या उपलब्ध आहेत सगळ्यांना. म्हणून मी मगाशी पण म्हणलं कुणाचं नाव जर राहिलेलं असेल तर ते कृपया आपण चेक करावं. सर्व पत्रकारांनी स्वतःचं नाव चेक करावं. आम्ही शक्यतो चेक केलेले आहेत, जिथले जुने लोक आहेत. आम्ही फ्लॅग पण काही VIP केलेला आहे. समजा पत्रकार आहेत, काही नोटेड पत्रकार आहेत, तुमच्या ज्यांच्या ओळखी आहेत, जे माहीत आहेत की पत्रकारिता करतायत, रिपोर्टिंग करतायत, अशा लोकांनासुद्धा आम्ही आयडेंटिफाय करून फ्लॅग करायचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून ते वगळे जाऊ नये चुकून. काही वेळेला कसं प्रोसेसमध्ये काही नावं वगळली जातात, किंवा असं पण काही ठिकाणी होतं की खोडसाळपणा करून एखाद्याचं नाव म्हणजे काही संबंध नाही, पण तिसराच माणूस 7 नंबरचा फॉर्म भरून देतो आणि ते ऑनलाईनमध्ये एवढं लक्षात येत नाही. सह्या आहेत, फॉर्म भरलेला आहे, काहीतरी जोडले म्हटल्यानंतर ते ॲटोमॅटिक मंजूर होतो आणि ते नाव वगळलं जातं. तर कोणाचं जर नाव असं वगळलेलं असेल तर त्याची खात्री आपण स्वतः करायची आहे. ह्याचं पण माझं आव्हान आहे. आणि का करायचं आहे, आत्ता वेळ आहे, अजून आज पण वेळ आहे.
सगळ्यांना मला सांगतो आहे, आजसुद्धा आपल्याला वेळ आहे. ज्यांचं नाव वगळलं गेलेलं असेल 23 जानेवारीला प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये, तर त्यांना आजसुद्धा नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरता येतो. आता ऑनलाईन फॉर्म भरण्याचं वेबसाईटवरती पण आपल्याला जाता येते, NGSP पोर्टलवरती आपल्याला भरता येतो. त्याच्याबरोबर आता जे आपले सगळ्याचे स्मार्टफोन आहेत, VHA ॲप आहे, वोटर हेल्पलाईन ॲप, त्या ॲपवरून सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येतो आहे. त्यामुळं जागरूक नागरिकांनी हे करायचं आहे, ते फॉर्म भरायचा आहे. त्याचा 6 नंबर फॉर्म इमिडिएटली आपण मंजूर करणार आहोत. फॉर्म भरूनच ते वोटर आय डी मिळाले तोच हां त्यांचं यादीत नाव असेलच. हां 100%. रिसेंटमध्ये नाही जर आले ऐका, असतील ना सर, पोस्टल. एक आहे याच्यामध्ये प्रत्येक मतदाराने माझं नाव आहेच असं गृहीत धरायचं नाही. माझ्याकडे आय कार्ड आहे म्हणून त्यांनी तपासावं. 2 मिनटं वेळ द्यावा त्याच्यासाठी. मतदार यादीमध्ये माझं नाव आहे का नाही, केंद्रावरती जाऊनच ते तपासायचं नाही, अगोदर घरी तपासावं. वेळ आहे अजूनही आपल्याला. त्यामुळे समजा काही वेळेला असं होतं, माझ्या स्वतःचे पण कितीतरी वेळा 2-3 वेळा नाव असं गेलेलं आहे. पूर्वी जुनं कार्ड होतं ते, पण आता कसं ते लोकांना जिथं ज्या मतदारसंघात माझं नाव आहे तिथल्या अधिकाऱ्यांना माहीत आहेत बाबा. वोटर आय डी नंबर टाकले येतं उठून बरेच नावाने पण सर्च करता येतं, वोटर आय डीने पण सर्च करता येतं. मतदान केंद्रावरून मतदान केंद्राची जी यादी आहे अख्खी, तुमचं जो मतदान केंद्र आहे ते केंद्र टाकलं तर सगळीच नावं तुम्हाला त्या मतदान केंद्रामध्ये 1000-1200 जी नाव आहे तीच येतात सगळी. सर इथं तहसीलमध्ये BLO असतील ना, म्हणजे समजा ज्यांना ऑनलाईन जमतच नाही किंवा काय आहेत करता ना. येत नाही. हां, आहे ज्यांना जमत नाही, ऑनलाईन करताच येत नाही, त्यांनी इथं जरी आलं किंवा BLOकडे आम्ही प्रायव्हेटलाच करून घेतलं. माझ्या दोन्ही मुलांचं जे आहे हां. तिथं बिलकुल कॉपरेट करत नाही. अच्छा, कुठल्याही आदी भागातले BLO मध्ये सदर भागात. ह्याच्यामध्ये वोटर हेल्पलाईन आपण सुरू करणार आहोत. आम्ही प्रायव्हेट ह्याच्यामध्ये सेंटरमध्ये केलं तर ते झालं. तुमचा मोबाईल कुठला आहे सांगा, दाखवा मला. अँड्रॉइड आहे. अँड्रॉइड आहे, मग तुम्ही करा की, तुम्हाला 2 मिनिटात शिकवतो मी. चालत नाही सर ते. अहो चालतंय ॲपवर. सगळ्याच आता फक्त होय का? ॲप आहे हां. त्याच्यावरती आम्ही मुलांचे तिघांची केली, 2 मुलींची 1 मुलं, हां. तिघांची पण आले. आले हे बघा, इथं तुमच्या पुढेच आहे. पोर्टल आहे. NVSP पोर्टलवर पण Manually ॲपवर भरू शकता. एक पोस्टाने BLOच्या हे बघा, ॲपमधून आणि भरू तुमच्या शकता. माहितीसाठी आणि सांगतो, वोटिंग म्हणजे हे ऑनलाईन आहे सर्व आहे, पण आपण जे कर्मचारी नेमले त्यांना कडक सूचना देऊन जे नागरिक आले त्यांचं समाधान करायला सांगा. अगदी सांगतो. ऑनलाईन जरी केलं ना ते BLO व्हेरीफाय केल्याशिवाय येत नाही. आता ते ऑनलाईनच व्हेरिफिकेशन आहे. BLOचं व्हेरिफिकेशन जे आहे ऑनलाईनच आहे. गरुडा ॲप आहे त्याच्यासाठीचं. अगदी कमी वेळात 2 दिवसात तुम्ही अंमलबजावणीला रुजवून निवडणूक यंत्रणेची सविस्तर माहिती पत्र करण्यात या तुमची यंत्रणेचं काय काम चालू आहे ते आता मला सांगितलं. आमचा एक मुद्दा आहे की हा प्रश्न आहे की आता मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभरामध्ये सुरू होत चाललेला आहे. प्रत्येक गावागावात विधानसभा सेंटरमध्ये उमेदवार अर्ज भरणार आहेत, एकापेक्षा जास्त. या संदर्भात आता लवकरच चित्र समोर आहे. त्या दृष्टिकोनातून EVM मशीनवर जे असणारे उमेदवारांची संख्या आणि अगर त्याच्यामध्ये जास्त उमेदवारी अर्ज जर आले तर त्यासाठी आपल्या केज विधानसभा आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून तुमचे काय नियोजन आहे पुढील काळात? कोणत्याही सिच्युएशनमध्ये मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी आम्ही निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. आपल्याकडे आता पूर्वी आपण M2 नावाच्या EVM मशीन्स वापरत होतो, M2 व्हर्जनच्या. आता M3 व्हर्जनची मशीन EVM मशीन आपण वापरतो आहोत. आणि M3 व्हर्जनमध्ये आपल्याला 384 उमेदवारपर्यंत आपल्याला मतपत्रिकेवरती घेऊ शकून आपण मतदान घेऊ शकतो. आणि इन केस त्याच्यापेक्षा जर उमेदवारांची संख्या जर जास्त झाली तर त्याच्यासाठी निवडणूक आयोग तयार आहे. आता CEO साहेबांनी मध्यंतरी चोकलिंगम साहेबांनी एक पत्रकार परिषद घेतली, त्याच्यामध्ये त्यांनी तो खुलासा केलेला आहे. त्यामुळं निवडणूक आयोग जे सूचना देईल त्या पद्धतीने इथली यंत्रणा काम करेल आणि ते निश्चितपणे यशस्वीपणे पार पडेल. मला कमिशनर होते सर, पुण्यामध्ये कमिशनर होते मला. होय ना. त्यामुळे तुम्हाला त्यांची कार्यपद्धती माहितीच आहे. मला अत्यंत ते स्वतः लॉयर आहेत ते, आणि मी त्यांच्याकडे मी काम केलेलं आहे. त्यामुळे मला त्यांचा स्वभाव पण माहीत आहे आणि त्यांच्याकडून अत्यंत जवळून काम केलेलं आहे मी त्यांच्याबरोबर. हां, काय वाजवतात? अच्छा, हां, ओके. हां, कशाची जाहिरात चालू आहे? अच्छा, ओके. शासनाच्या. ओके रावसाहेब, तेवढं बघा. बरं झालं, ठीक आहे. तिथं आता उलट
बऱ्याच म्हणजे ह्याच्यामध्ये जे वोटर आय डी कार्ड आहे त्यात समजा माझं वोटर आय डी कार्ड आहे तुमचा फोटो त्याच्यावर आला, असे फोटो आता ह्या पिरियडमध्ये चेंज होतात होतात ना. 8 नंबर भरा ना नंबरचा तुम्ही. फॉर्म भरून द्यायचा. आहे 8 नंबरचा फॉर्म भरा ना लगेच होतं फोटो किंवा सिग्नेचर काय काय केलं 6 नंबर नवीनसाठी, दुरुस्ती 7 नंबर वगळणीसाठी. सध्या आपण 7 नंबर स्टॉप केले कारण नजर चुकीने सुद्धा एखाद्याचं नाव वगळू नये म्हणून. आणि 8 नंबर तुमची फोटोची दुरुस्ती असेल, ॲड्रेसची दुरुस्ती असेल किंवा नावाबाबतीत काय दुरुस्ती असेल तर ते करूत आपण. ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण पोस्टल मतदानासाठी केलेलं आहे, ते स्वतःहून सांगायचं का आपण काय नाही ऐका, त्याच्यात ती प्रोसिजर आहे. आता ती प्रोसिजर आहे. आता ते जो ज्येष्ठ नागरिक जवळजवळ 8,500 आपल्याकडं 8,419 अशी आपली काय आकडेवारी आहे. तर विषय असा आहे की ज्याला हालताच येत नाही तर तिथं BLO जाणार आहेत. आता आम्ही ठरवलेले आहेत, BLO जाणार आहे. BLO जाऊन त्यांच्याकडून तो फॉर्म भरणार आहे. त्यांची जर इच्छा असेल अगदी मतदान केंद्रावर यायची तर ते सांगतील आपल्याला की नाही मी मतदान करायला येणार आहे किंवा मला पाहिजेच आहे असं कोणी म्हणत असेल तर मग त्यावेळेला त्यांची लोकांची लिस्ट आमच्याकडे असेल आणि आमची टीम असतील, त्याच्यामध्ये किती लोक करणार आहेत त्याच्या आधारे आमच्या टीम ठरतील की किती आम्ही टीम नेमणार आहोत ते. आणि त्या टीममध्ये पोलीस अधिकारी, व्हिडिओग्राफर, मतदान अधिकारी हे सगळे असतील. मतपत्रिका घेऊन जातील. 2 वेळा जातील. जर पहिल्या वेळेला जातील, जर समजा ते जर उपलब्ध नाही, काय वेळेला आहे आम्ही तारखा निवडणूक आयोगच 3 तारखा जाहीर करेल त्याच्यासाठी. पहिल्या तारखेला जाईल, ते व्यक्ती भेटले ठीक, नाही भेटले तर पुन्हा एकदा दुसरी तारीख आयोगाने दिलेली आहे त्या तारखेला जातील. आणि दुसऱ्या तारखेला जर ते भेटले नाही तर संपला विषय. त्यांना याच्यामध्ये एक तोटा काय आहे की PBची तारीख जी दिलेली आहे त्या तारखेला त्यांनी अवेलेबल असणं गरजेचं आहे. ते कुठल्या कारणाने इमर्जन्सीने ते गेले त्या दोन्ही तर त्यांना पुन्हा मतदान केंद्रावर येता येणार नाही तिथं. कारण मतदान एकदा PB त्याला अलॉट झाला की मतदान केंद्रावरच्या यादीवरती शिक्का पडतो PB झालं आहे. त्यामुळे त्या माणसाला PBनेच मतदान करावं लागेल आणि त्या 2 तारखेला करावं लागेल. ते जर चुकलं त्यांचं तर मतदानाच्या दिवशी पण, कारण ही प्रक्रिया ही मतदानाचा जो दिवस आहे आपला 13 मे त्याच्या अगोदरच ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे पोस्टल बॅलेटची. आपला मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर आहे 9823 149 176 149 176. जर मला मिस कॉल देण्याच्या ऐवजी आहे ना तुम्ही नाव आणि हे टाकलं नाही SMS केला तर मी सेव्ह करून ठेवू शकेन. दीपक वजाळे DEEPAKWAJALE. हां मतदान केंद्रावर जेव्हा मतदान प्रक्रिया चालू होते हां त्या टायमाला गाव पातळीवर आपला निवडणूक विभागाचा दिलेला पोलीस बंदोबस्त असेल, आपल्या निवडणूक विभागाचे कर्मचारी असतील, त्या ठिकाणी त्या बूथवर गाव पातळीवर काम करणारे नेते मंडळी किंवा इतर भागातून त्या बूथवर गेलेले नेते मंडळी वारंवार त्या मतदान केंद्रावर जातात. मध्ये जा बाहेर आहे असं ये जा वारंवार करतात. त्यांना कसल्या प्रकारचं रोखलं जात नाही. परंतु आमच्यासारखा मीडियावाला किंवा कोणी पत्रकार बांधव जर त्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी मचाव केला जाते की निवडणूक आयोगाचा तुमच्याकडे आयडेंटिटी कार्ड आहे का, ओळखपत्र आहे का, तुम्हाला परमिशन आहे का. म्हणजे आम्हाला परमिशन मागितली जाते परंतु त्यांना परमिशन कसलेच मागितली जात नाही. आणि आपले कर्मचारी सुद्धा सहभागी असतात. यांच्यावर कारवाई काय करणार आणि त्यासाठी आम्हाला परमिशन काय मिळणार. याच्या अनुषंगाने कसं आहे, निवडणूक आयोगाने ज्याला मीडिया पर्सन्स म्हणून दिलेला असेल तो भाग वेगळा, त्याला आय कार्ड असेल तर ते अलाउड असतं. नाही एक मिनिट ऐका पुढे ऐका. तर त्याच्यात त्याला तर तो भाग तो क्लिअर आहे. आता या मतदारसंघाच्या अनुषंगाने मी आपल्याला सांगू इच्छितो, या विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने जे कोणी पत्रकार असतील तर त्या पत्रकारांना मतदान केंद्रामध्ये जायला कुणीही अडवणार नाही याची दक्षता मी घेतो. सर्व पोलिंग पर्सन्सला सांगू देतो, प्रोव्हाइडेड दॅट तुम्हाला ती आचारसंहिता पाळावी लागेल. केंद्रात जाताना तिथं व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे करता येणार नाही. ज्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमुळं गोपनीयतेचा भंग होईल ते झालं तर गुन्हा दाखल होईल. आणि जे कोणी असे अनऑथराईज पर्सन्स ये जा करत असतील तर माझी आता प्रशिक्षणाच्या दरम्यान जे कर्मचारी असणार आहेत, मतदान केंद्र अध्यक्ष, पोलीस, तर सगळ्यांनाच ज्या काही आयोगाच्या कडक सूचना आहेत त्या आम्ही देणार आहोत. आणि असं जर असूनसुद्धा जर कोणी नियमाचं पालन करत नसेल, भंग करत असेल, निवडणूक कर्तव्यामध्ये कसूर करत असेल किंवा चुकीचं काम करत असेल तर त्याच्यावरती निश्चितपणे कडक कारवाई केली जाईल. ही झाला पत्रकारांची किंवा इतरांची प्रवेशाची. तुम्ही म्हणा ते फोटोमध्ये काढता येणार नाही, व्हिडिओ शूटिंग करता येणार नाही. परंतु जे उमेदवार किंवा जे काही उत्साही कार्यकर्ते असतात ते मतदान करत असताना आपापल्या सेल्फी मोबाईलमध्ये सेल्फी काढतात, ते फोटो काढतात. तसं निदर्शन गुन्हा दाखल होईल त्यांच्यावरती गुन्हा दाखल. पुढे जेव्हा मतदान करायला जातात तेव्हा त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे का?
प्रश्नच नाही होणार. जो कोणी गोपनीयतेचा भंग करेल. काटेकोर पालन निवडणूक आयोगाकडे आतापर्यंत केलेलं आहे. हा बघा, एक मिनिट. स्वतः पंतप्रधान सुद्धा मतदान करायला दाखल केलं जातं. एक मिनिट ऐका. कधीच केलं जात नाही. ह्याच्यामध्ये एक आहे या पत्रकार परिषदेमध्ये, किंवा जर तर हायपोथेटिकली गोष्टीवरती आपण नाही न बोललेलं केव्हाही चांगलं. पंतप्रधान एक उदाहरण दिलं साहेब. नाही मी म्हणतो नाही जर तर तुम्ही म्हणता की असं घडलं तर तसं 100% घडणार. घडू द्या. घडल्यानंतर आपण गुन्हा दाखल करू. केलेले आहेत गुन्हे दाखल. मतदान करताना जे आहे का, हां. मतदान करताना समजा आता त्या बॉक्सच्या तिथं ते मध्ये आहे, बरोबर आहे, मशीन पॅकिंग आहे. आता मध्ये जाऊन दाबलं त्याने तर त्याचं येणारच नाही ना, कशाला केलं ते. तर ते काय करतात किंवा ह्या लोकप्रतिनिधीत मतदान केलं, आता त्याच्यामुळे लोकांनाही प्रेरणा भेटतीच आहे. नाही बाहेर जे आहे बघा, मी सेल्फी घ्यायला आम्ही काही ठिकाणी सेल्फी पॉईंट पण करणार आहोत. तुम्ही गोपनीयतेचा भंग, मी तुम्हाला पण बोलताना रेकॉर्डिंग, गोपनीयतेचा भंग होईल असं जर झालं तर त्याच्यात गुन्हा दाखल होईल. प्रोसिजर तुम्ही लोकप्रतिनिधीचं मतदान करतानाचा व्हिज्युअल येतं, हां व्हिज्युअल फोटो येतात, हां मग त्याच्यावर काय करावं? मी तेच सांगितलं तुम्हाला. ज्याच्यामध्ये गोपनीयतेचा भंग होईल असं कृत्य केलं तर गोपनीयतेच्या भंगाच्या अनुषंगाने त्याच्यावरती गुन्हा दाखल केला जाईल. राडी ग्रामपंचायतला आता एक जणांनी स्टेटस ठेवलं होतं, त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. सिंबल सेट असलं तर सिंबल सेट असलं तर हो की तरच की. वोटिंग केलं आणि ते बटन दाबलं, त्याचं स्टेटस ठेवलं दिवसभर, त्याचे स्क्रीनशॉट काढून गुन्हा दाखल केला होता आपण राडीच्या वेळेस. नाही, याच्यामध्ये हा एक मुद्दा एक विशेष चौकट होती की जे कोणी म्हणजे मतदान करतानाचा चिन्हाचा वापर सेल्फी करून व्हायरल करत असेल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, गुन्हा दाखल होईल असं आपल्या वतीने आम्ही सांग. बरोबर आहे, अगदी बरोबर. याच्यामध्ये सर आता जसं प्रिंट मीडियाला काही आचारसंहिता हां. आहे, तसं आता सोशल मीडियाचा जास्त प्रभाव चालू आहे. त्याला काय इन्स्ट्रक्शन आहेत निवडणूक आयोगाचे? सेमच आहे. मीडियाला ह्या सेमच आहेत सगळ्यांना. सोशल मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल. आता पेड न्यूजच्या बाबतीत प्रिंट मीडियाला लगेच लक्षात सोशल मीडियावरती पण जर समजा असं काय पेड न्यूजसारखं जर प्रोपागंडा केला, प्रोपागंडा वाईज जर तुम्ही सोशल मीडियावरती काय करत असाल, प्रोपागंडा केला तर दॅट इज ऑल्सो पेड न्यूजमध्येच कन्सिडर होईल ते. प्रोपागंडा जर केला तर ठीक आहे. मला वाटतं निवडणुकीच्या अनुषंगाने ठीक आहे. आता दुसरा फक्त एक विषय झाला निवडणुकीच्या अनुषंगाने. इलेक्शनला पत्रकारांची आयडेंटिटी देतो, हां फोटो दिले तर आपलं त्याच्या ठीक आहे. मी बघतो. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला आयडेंटिटी असो आता नसा, तुमचे सगळ्याचे नंबर मला फोन करा ना काय.